हा शिवलाल भाऊ पण आहे ढकोळा ढकोळा चालून राहणार बा. काय झाले काय माहित गड्या काय झालं. म्हणजे मग रात्री जास्त गाडी भेटाली वाटतं भैया ना. रातभर गाडी भेटाली तर कसं आहे तर इले तसा काही सुजीत नसते काही. यानं रातभर दणका मारला हिंगो वहिनीवर म्हणून तर हा कसा ढकोळा चालून राहिला. आज इल्या बायको ढोकरली आणि चांगली. इल्या बायकोचा गेम पुरा करायला दिसते मला म्हणून तर ढकोळा चालून राहिला नाही चालता येऊन राहिला. आणि इलेची बायको द्यायच्यापेक्षा ही पुढे झाली शिन भाऊ. आता रातभर भिडेल होता ना रावण. सायागा किती चावट आहे रे शिवले. त्याच्या घरी बायकोली ढोपरते आणि इकडे बाया दुसऱ्या बाया बी ढोपर दिल्या गाडा. इले बायको चांगली ढोपरून राहिला हा. ढोपरुजेन नावा ढोपरुजेन ते आपली सेटिंग तरी लावीन. हा ढोपरते म्हणून याचीच पोरगी कसं मला फसवून आहे ना शिवल्याची. विचारलंय प्रेम करतो रे मी ढोपरू दे येले. हा येले बायको ढोपरी मी याची पोरगी ढोपरतो. हो बा ती आता मस्त ताळा लागला. इंद्रा लागला इकडे शिवल्या. विचार काय झालं पण. हो येऊ दे येऊ दे. अरे काय शिवला भाऊ असे हकोडे हकोडे कोण चालून राहिले हो. काय झालं काय झालं बापा. काय होऊन गड्या रे काय होईन काही नाही झालं बाबा. वाडग्यात गेलो गाईनं पटकन लात मारली मागून धुवणार. हा दोन्ही पाय असे हकोडे झाले माय. चालता येऊन नाही राहिलं बा चालता येईल. पायऱ्या साधा गाईनं लात मारली म्हणजे साध्यानं येलेची बायको रातभर ढोकवली म्हणून हकोडा आला हा. हो का बा गायनं लात मारली का तुम्हाला. अरे रे 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 बेकार झालं मग येत शिवलाल भाऊ. हो ना गड्या काय सांगू तुले पुरं बेकार झालं पुरं बेकार झालं. चालता येऊन नाही राहिलं बा चालताही नाही येऊन राहिलं. थोडस पाहून देखून करायचं ना. काय बा एवढं असते का कुठी. हा गाय लात मारे घातलो तुम्ही बा जाऊनच राहिले तिच्यातून. जाऊ दे बा आता झाली ती झाली घटना. आता काय करतो काय ना लात मारल्यावर काय करणार आहे माणूस. ते इलाच्या घरचा निरूप होता बा त्या बहिणी म्हणून शिवलाल भाऊला पाठवून देता म्हणून कसं आम्ही अटी थांबलो. म्हटलं येऊन राहिले शिवलाल भाऊ सांगून. पण तुम्ही तर पुढे हेकोडे व्हायला आता काय जासान बा तुम्ही तरी सांग. बहिणीन मला आल्या कोणता निरूप कोणता काय रे चबरता का शिल्लक. मुली माहिती आहे तिच्या पैसे रट्टे खा लागले बोले. हेकोडा झालो मी पुरा हिलं घोडलं बोले. काही नका बोलत जाऊन बाबू काही नका बोलत जाऊ ना. काही बोलता का कोणता निरूप काल पाठवून कोणी मध्ये हिल्या घरचा आणि तिच्या घरचा निरूप कोणता निरूप रे. अरे बा आम्हाला काय करायला लागते बा. आता कसं वहिनीनं निरूप पाठवला म्हणून म्हटलं आम्ही ना इल्या बायकोन तू आता शिवलाल भाऊ भेटले तर पाठवून देतो बा घरी म्हणून तुम्हाला सांगितलं आम्ही ना. मला माहित आहे आणि तुम्ही निरूप सांगून राहिले. मी हकोडा झालो इकडे गायनं मला लात मारली आणि निरूप सांगतात. सडेल तोंडे हो काय वाटते तुम्हाला. चाललो बाबा कोणता निरूप तुमच्याजवळ ठेवा. चाले घोपरे बी मजा घेऊन राहिले मी. घोपरे मजा घेऊन राहिले बाबा. इल्या घरी गेलो म्हणूनच हेकोळा झालो. आता काय सांगू तुम्हाला. पण माझं होऊन राहिलं का शिवलेलं ते घर गावात पुरं लोक नाही झालं पण आता होऊन राहिलो. इल्यानं ढकलं बिटलं वाटते गावात. घेणं दाबून तुला असंच पाहिजे बाबू असंच पाहिजे घे झटके आता. हेपाड चालून राहिलं रात्री चांगला कार्यक्रम जेव्हा मला वाटतं भाऊ म्हणता सकाळी आला. कोणती गाय कोणती काही नाही बहिणीनेच मारलं गेले. त्याचा गेम झाला वाटतं भाऊ. चालता याच्या मागं जो काय करते आहे भाऊ आता. दवाखान्यात जाते घरी जाते चालता. टाकल्या ये ना ये बाहेर ये ना तू बाहेर ये ना. पोरीला घेऊन कुठे बसला ये बाहेर ये. तू सांगतो मग काय तर कशी तुझी पोरगी चाडा कशी नाही तर ये तू बाहेर ये. जास्त भाजून राहिला मला तुझा हा सांगा लागतात तुम्ही दणके मारा लागतात वाटते. हा बाबू आलो बाबा तिकडे काही जाऊ नका बापा. तो मारीन बरं. लय बेवड्या वानाचा आहे तो. पण त्याचं काही खरं नाही बापा. मध्ये मारते तर तुम्हाला सोडणार नाही बरं. तो पाहणार नाही कोण आहे कोण नाही. असा कसा मारीन हो बाई तो. त्याचे काय दिवस भरले काय. बेवड्या मानाचा. अरे मला चॅलेंज करून राहिला तो मध्ये बोलावून राहिला. हा त्याला काय समज तुम्ही साय उलटा डांगून मारतो. कधीच तर मी दोन हवाळ्यात मारल्यात काय झालं नाही त्याच्या नाता काय होणार. बाबा तुम्ही काही जाऊ नका बापा. त्याला शिवाय देऊ द्या बापा. काही करू द्या पण कसं तुम्ही घराच्या बाहेर नका जाऊ बाबा. मला जीव घेऊन राहिला तो काही करीन बाबा. मारीन तो तुम्हाला. जाऊ नका बाहेर जाऊ नका. चला जाऊन आपण बंदे बाहेर जाऊ. आता आपल्याला चॅलेंज करून राहिला. आपली काय गुन्हा आहे चुकी नाही काही नाही. पण त्याला का दप्ता काय बेवड्याला. चल त्याला झटका दाखवून देऊ बेवड्याला कसा असते.
पाव शांताराम भाऊ पोरीला घेऊन कसा बसेला अंदर खोब्यात तर पा मा घर असल्यावर मी बाहेर आहे पण हा घरात त्या चावटला घेऊन सांगा त्याचं किती प्रेम आहे पोरीवर सांगा लुच्च्या खाणीचे लोफरात खायचे तिची माय बी लोफर आहे बाप बी लोफर आहे हे माय तिचं लग्न झालं माय बायको ही साऱ्या गावाची लोफर आहे. हाय लेकर ते आवाज देणं बोला त्या सासऱ्याला बोला त्या टकलेलं बाई बोला द्या बोला देतो ना आवाज टाकल्या ये ना रे बाई ये ना बाई का खोप्यात घेऊन बसलास तू पोरीले न बायकोले चालू आहे वाटते काही तूच भीड तर वाटते याच्यावर काही संस्कार आहेत रे तुझे सांगू नको बोलू ना पद्धतशीर बोल प्रेमान बोलावं द्यायला बाई तर येईन तू नाही दरवाजा लावून घेतला जाऊन दरत राहील नाही का येणार नाही तो बाई तरी बाहेरले मस्तकात गेल्यावर काय प्रेमान बोलायला होता शांताराम भाऊ तुम्ही याची तर खोदी एक अंबळण्यात लाता मारायला बाई चुट मारी या मासाला सत्याला झाला चावड आहे याची बुगी चावड शिनाला शिवला झपते शिवला जोय टाकला येणार रे बाई येणं दोन हँडल करून राहिला का अंदर दोन थांब रे हराम खोरा आलोच मी डुकरा भादरून राहिला का चबून राहिला का जास्त पागल खाणीचे बेवड्या वाहनाचे आलोच मी काय रे बेवड्या काय म्हणणार रे काय असं ट्रंक करून राहिला तू अडीसा बेसर मुलं खाणीचे नाही म्हटलं चावटले घेऊन दोघे जण घरात म्हणून म्हटलं काय चालू आहे का बाबा पानच केलं काय सुरू आता कसं माझ्या गावातल्या घेतली ना उरार म्हटलं तुला घेत तशी नाही छिनार तुझी पोरगी उरार बिन लाज्या तू अगं बोलूच नको कमळला तू अटीच लाता मारणारा माई पोरगी एवढी चांगली आणि तू बदनाम करून राहिला लाजा वाटेल बाई तुले लाज. अरे भाऊ याच्यातून काही निर्णय निघणार आहे का हा बोलून राहिला तुम्हाला तुम्ही बोलून राहिले याले का बाई तू सांग तुझे काही चुकलं काय तुला काही केलं काय सांगू बाबा आता तुम्हाला मी काहीच नाही केलं रे बाबा काहीच नाही केलं ना पण हा बेवड्या वानाचा मावर आरोप लावून राहिला ना मला शिना धंद्यावाली असं काहीच माई म्हणते गावातले लोक घेता म्हणते तू काहीच माई बोलू राहिला बाबा काहीच काही बोलायला मी पागल झालो अरे मा डोळ्यानं माझ्या डोळ्यात बाहेर आलते झपेल होते तुम्ही दोघं जण एका बाजीवर शिवल्यान तू चालू होतं ना तुमचं मी ना मा डोळे भरून पाहिलं ना आणि तरी म्हणतं की हात आरोप लावून राहिला बाई पण हा बी खोटा नाही बोलणार ना हा म्हणते मी डोळ्यानं पाहिलं तुम्ही दोघं जण चिटकेल होते एवढा तो खोटा नाही बोलणार बा तो मग माई बोलली खोटी बोलून राहिली का माई बोलली बोलून राहिली खोटी ढंगळल्या तू आला मोठा न्याय करायला अडीचा कोणता न्याय करून राहिला रे तू एक अंगशी एक जांगशी महापुरीला म्हणतो तू चिटकेल होती पण हा का दुधाच घेईल आहे का बेवड्या वाना जा माई पोरगी तशी नाही जाय तसे धंदे नाही करत आम्ही सभ्य लोक आम्ही थांबतो दाखवतो ना तू पोरगी किती सभ्य आहे शांताराम भाऊ बुडे बा माझा व्हिडिओ आहे व्हिडिओ रात्री मी काढला शिवल्याने कशी चिटकेल होती एका माझ्यावर तो व्हिडिओ काढला मी मानतो करत किती दुखत असेल मामाला माहीत आहे मग तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ आता व्हिडिओ दाखवतो कोणता व्हिडिओ रे कोणता व्हिडिओ बाबा हा व्हिडिओ मी दाखवेन की नाही यानं एआयनं बनवला असेल तो व्हिडिओ आमच्या दोघांचा त्या शिवलाल भाऊचा नामचा माया त्यानं एआयनंच बनवला तो व्हिडिओ म्हणून तो एवढा सांगून राहिला मी व्हिडिओ आहे माझा व्हिडिओ आहे आता तर बाबा मोबाईलमध्ये काही केलं जाते बाबा याची बायको त्याने आणि त्याचा नवरा आले मग हा का करू नाही शकत का बाबा हा तर तसा लय पोचेला ऐकलं कोणता व्हिडिओ याच्यात होता एआयनं बनवला यानं मापुरीचा आणि त्या शिवल्याचा व्हिडिओ आम्ही एवढी इज्जतदार आम्ही असे धंदे नाही करत हा लोफर याले वागून नाही माझी मुलगी म्हणून हा नाटकं करून राहिला या बेवड्याने अरे पण तुम्ही ऐकून तर घ्या भाऊ अरे काय हे आहे ना बनवला आणि हे बोला पुढचंच हे करून राहिलं अरे पा पहिलं डोळ्यानं काय आहे काय नाही तर तो एवढा जीव खळलू सांगून राहिला त्याचे काही असेल की नाही आम्हाला काही ऐकणं नाही तुमचं घरूड निघा आठवून चला जा अरे ऐका ना तुम्ही एवढं काम घाई करून राहिले घर त्याचं दार त्याचं त्याले म्हणता तुम्ही चालले जा तुम्ही कुठले आले रे शहाजोगटीचा खरंच ना बाप कोणाला असं वाटते का आपल्या स्वतः बायकोची स्वतः बदनामी करा म्हणून बायकोची बदनामी ते नवऱ्याची बदनामी काही ना काही तथ्य असेल खरं असेल त्यानं काही डोळ्यानं पाहिलं असेल इलाज ना म्हणून राहिला की नाही इलाज मग त्याचा व्हिडिओ पाहिला तुम्ही काय आहे तर त्याच्यामध्ये दाखवायला झालं काय बोलून राहिले भाऊ तुम्ही काहीच माहित व्हिडिओ का बनवला नाही जात काय माई पोरगी सांगून राहिली तो एआयने बनवलाय म्हणून व्हिडिओ आणि माई पोरगी तर काही तशी नाही ना मोठी तुम्ही त्या इलाजची बाजू घेऊन राहिले होता इल्लास आहे तर त्या दारूपुट्ट्याची काय बाजू घेऊन राहिले तुम्ही त्याला कसं बायकोची बदनामी झाली तर त्याला काही फरक नाही पडत तो बेवडा आहे आणि बेवड्या लोकांना काही बायकोचं काय झालं काय नाही याच्याशी काही घेणदेण नसते ते मला काही घेणदेण नाही आत्मा थट तुटून राहिला काय सांगू मला माहित आहे मला सोडून देते हे दुसऱ्याला चिटकते मला जोईना विधी शांताराम भाऊ हे फक्त नवीन लग्न झालं तर 4 दिवस फक्त
त्यापासून मी हात नाही लावला मी हे दुसरे ढोपून राहिले इले दुसरे मला जोईना येऊ देत ते काय म्हणते त्या तोंडा वाजले ते तो वेवळा आहे आणि दुसरे जाणे दिले वास घेऊन वाटते ते आले आता अशा गोष्टी सांगायला लागत इथं नाही काय नाही म्हणून लोकांनी म्हटलं असतं तू बायलाच फालटा द्यायला असं म्हटलं असतं म्हणून नाही सांगत नाही मी लोकांच्या चार चौघेत पण आता विषय काढा लागून राहिला हा म्हणजे नाचक्की माहीत आहे याच्यात तुही नाचक्की असू काही आम्हाला काहीच घेऊन दे नाही चला बंद जरा चला यायचं कुठे कीर्तन ऐकता घोसोडी यायचं हां बी नकली का आला टंग करत जायचा मला गाडले 2 शेपट घेऊन मागं हां त्याला का भेटू काय मी हां असे तर हो मागे फिरवतो मी 4 5 25 50 100 आई माजले रे हे ना साय आईच्या निवतं गेलं यानं भोसडी यानं इलाज तुझ्या घरात ताबा गेला साय नाही यानं याला दाखवा लागते का हेच काही इलाज आता याचा बजेट बसवा लागते आपल्याला अंतरा भाऊ आता थांबलं नाही चला त्या शिवल्या घरी चला चला त्याच्या बायकोला दाखवून व्हिडिओ त्याच्या पोराला दाखवू चला हो हो चाल चाल लाजाने वाटत सायचे इले लाजाने वाटत बाप जो बाप पोरीची बाजू घेऊन राहिला सांगा किती बदमासातल्या गाडी बाई तू काहीच काय करू नको त्या बाप त्या पाठीशी आहे हां हे गावा नाही बंद गाव आणलं चालते त्या नोटीसा हां त्या शांत्याचं कोण ऐकून राहील कोण नाही ऐकत मी नाही ऐकत मी कोणाचंच नाही ऐकत हां मा विश्वास आहे मा पोरीवर विश्वास आहे हो ना बाबा तुम्ही आहे माझ्यासोबत म्हणून मला हिंमत आहे बाबा नाही तर यानं तर माझा जीव घेतला असता काय माय या पोरीचं जीवन सगळं बरबाद झालं बाबा या बेवड्याच्या ह्याच्यात बांधली माई पोरगी फालतू लगन लावलं या बेवड्यासोबत मा पोरीचं मी ना बाबा पत्ता येऊन राहिला आता जाऊ बाबा माय कसं होईन बाबा आता कसं होईन माया कसं होईन मला समजून नाही राहिलं का बाई पोरी सर्व तुझे चांगलं होते ते काय वाईट आहे काहीच वाईट नाही ते वेळा जाऊ दे ना काही म्हणून दिले काही टेन्शन न घेऊ हां कसं काही बोलल्या माणसं अंगाला काही छद्र नसतात पुढं आणि मी आहे ना बाबा पण मावर आरोप लावून राहिला ना ते बी खोटे नाटे सांगा मी तशी आहे का तो म्हणते तू शिनाला तू जावटा तू माणसं घरात घेतो म्हणते कायचं बाई बोलते ना सांगा एका बाईने जर असा नवरा बोलत असेल बायकोने तर कसं वाटते नाही का जीव द्या वाटत तर सांगा रे बाबा जीवन जगा वाटेल काय बाई आता तर हिसका शिकून आलो मी त्याच्या गावातले 25 लोक आणले त्यानं 25चे 25 मी वापस पाठवले आणि कोणता माय झाला म्हणते तुले तर सांग ना मला तू अबाळ्यात मारतो त्याच्या हां एवढी माई शिलवान पोरगी कोणाशी न बोलणारी चालणारी आता अगाऊपणा शिकून हा बेवळा आता म्हणू तर द्या मा पोरीले काही कोण नाही खेटर मारले त्याला तर मग म्हण जा माई पोरगी ऐकून राहिली तर लागे अंगात सोडून राहिली ते मा पोरीच्या काही लाजाय वाटून नाही राहिले त्याले जराशा एवढी चांगली पोरगी आई बाबा तुम्ही मला सोडू नका तुम्ही जर सोडलं बोलले तर तुम्हाला बदा मारीन का मारूनच टाकीन डायरेक्ट कसं तुम्ही माझ्यासोबत राहा पोरी आम्ही का जायसाठी नाही अटीत थांब ना या घरात ताबा गेला आता असं समजून चाल तू हे घर आपला त्याचा वावर आपलंच आहे तू राह ना भीक मागेन सायला कुठे बेवड्या वानाचा हां लग्न गाडी गेली त्यानं लग्न केल्यावर सोडतो का त्याला असा नाही त्याला तर मोकाट फिरू देतो आता या नवऱ्याले बेवड्याले बाबा तुम्ही माझ्यासोबत राहा अटीच राहा तुम्ही बाई तू टेन्शनच नको घेऊ ना हा अशा परिस्थितीत सांग तुझे आई बाबा तुला सोडतील काय हा आमचं मन लागीन का तुला सोडून सांग ना असा विचारच करू नको आता तू आम्ही तुझ्या सोबतच आहोत तसंही आम्हाला समजते ना काय करावं लागते काय नाही बाबा ते बाय बाबा हटून गेल्या हे गावातले लोक तुला कुत्र्यासारखे तोडतो कसं ते बदनामी करायला नाही गेला तू आज सभ्य त्याच्या हाती लागून नाही राहिली बेवड्या संसारखे लागून लागलो त्याला ते पसंत नाही येऊन राहिलं असा विषय व्हायला तो हां म्हणून कसं आम्ही हटून जात नाही आता टेन्शन घेऊ नको तू अटीच राहतो हा बाबा तुम्ही अटीच राहा बाबा मग मित्र उर्वरित भाग आपण आता उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा यापुढे कसा भाग टर्न करायचा काय करायचं हे सुद्धा आम्हाला सांगा कमेंट्सवर